नमस्कार. ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. महत्त्वाची आणि मोठी अपडेट आज आपल्याकडे आलेली आहे. 8व्या हप्त्याविषयी जी घोषणा व्हायची आहे ती सुद्धा लवकरच होणार आहे आणि ती घोषणा काय असणार आहे, त्या घोषणेमध्ये नेमकं तुम्हाला काय भेटणार आहे आणि 8व्या हप्त्याची तारीख आज बैठकीमध्ये जाहीर करण्यात आलेली आहे. ती तारीखसुद्धा आपण जाहीर करणार आहोत आणि तुम्हाला नक्की 8व्या हप्त्याचे पैसे कधीपर्यंत तुमच्या अकाउंटला क्रेडिट केले जाणार आहेत आणि तुम्हाला कोणत्या तारखेला नक्की हे पैसे भेटणार आहेत. तर 10,500 रुपये कोणाला आले, 2100 रुपये कोणाला येणार आणि 1500 रुपयाचं काय, सर्व महत्त्वाच्या अपडेट आणि तुमच्या मनातील शंकांचं निरसन आणि 8वा हप्ता नक्की तुम्हाला क्रेडिट कधी होणार याविषयी सर्व डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच नवनवीन अपडेट आणि प्रत्येक हप्त्याची जी अपडेट आहे ती आपण सर्वात जलद घेऊन येत असतो. आणि महत्त्वाचं म्हणजे जी बैठक आज पार पडलेली आहे त्या बैठकीविषयी सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत. त्या बैठकीमध्ये नेमकं काय घडलेलं आहे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची जी बैठक घोषणा झालेली आहे त्यामध्ये नेमकं काय घडलेलं आहे, त्या बैठकीमध्ये नेमकं कोणती घोषणा होणार आहे, सर्व डिटेल माहिती आपण आता लगेच जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊयात. आज जी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची जी देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांची जी बैठक झालेली आहे त्यामध्ये नेमकं घडलेलं काय आहे, 8व्या हप्त्याविषयी जे वाटप आहे त्याविषयी यात महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आलेली आहे आणि 8व्या हप्त्याचं नक्की वाटप कधीपासून स्टार्ट करायचं याविषयी संपूर्ण चर्चा ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये झालेली आहे. त्यामुळे लवकरच महिलांची 8व्या हप्त्याची प्रतीक्षा जी आहे ती संपणार असल्याची शक्यता आहे, कारण 8व्या हप्त्याचं वाटप मुख्यमंत्री घोषणा करणार आहेत की तारीख त्याची डिक्लेअर करणार आहेत. पत्रकार परिषद घेऊन किंवा मीडियाच्या माध्यमाला सांगून ही माहिती लवकरच आपल्यासमोर येणार आहे. 8व्या हप्त्याची तारीख मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री लवकरच घोषित करणार आहेत. ती तारीख काय असणार आहे आपण तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगणारच आहोत आणि महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यतासुद्धा आहे, कारण कोणता महत्त्वपूर्ण निर्णय होऊ शकतो, 2100 रुपयांचं जे वाटप आहे त्याविषयी निर्णय असेल का ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. 2100 रुपयावर घोषणा कधी होणार आहे, या बैठकीत चर्चा त्यावर झाली का, सर्व डिटेल माहिती पाहणार आहोत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची जी बैठक झालेली आहे ती फक्त आणि फक्त 8व्या हप्त्याविषयी झालेली आहे. त्यामुळे लवकरच महिलांना 8व्या हप्त्याचे पैसे वाटप सुरू होणार आहे. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. सर्व लाडक्या बहिणींना आतापर्यंतचे 1500 रुपयांनी 7 हप्ते तर आलेच असतील. 10,500 रुपये तुमच्या अकाउंटला आतापर्यंत क्रेडिट झालेले असतील आणि राहिलेले पैसे नक्की कोणाला येणार आणि कोणत्या महिलांना हे पैसे भेटणार, तर ज्यांचे पैसे इथून मागे एकही रुपया आला नाही त्यांचं काय, व राहिलेले पैसे काही महिलांना येणार तर काही महिलांना आलेले पैसे इथून मागे आले परंतु इथून पुढे येणार नाहीत, त्याविषयी सविस्तर डिटेल माहिती आपण आता लगेच जाणून घेऊयात. महत्त्वाचं म्हणजे इथून मागे आलेले 10,500 रुपये बऱ्याच महिलांना, म्हणजे जवळजवळ ज्यांनी अर्ज केले होते त्यांना 100% महिलांना हे पैसे आलेले आहेत. 7 हप्त्याचं वाटप बऱ्याच महिलांना झालेलं आहे आणि काही महिला अजूनही अशा आहेत की एकही हप्ता त्यांना आलेला नाही. त्यांचं काय, त्यांना मात्र इथून पुढे सुद्धा हप्ते न येण्याची शक्यता आहे, कारण त्यांना इथून मागे जर त्यांची अडचण नसेल तर त्यांना आतापर्यंत पैसे पडायला पाहिजे होते, परंतु त्यांना जर पैसे आलेले नाहीत तर इथून पुढे सुद्धा त्यांना एकही रुपया येणार नाही. राहिलेले पैसे येणार का, तर नक्की येणार. पण कोणत्या महिलांना येणार, ज्या महिलांना 7व्या हप्त्याचं वाटप झालेलं आहे, इथून मागचे सर्व हप्ते क्लिअर येत आहेत, परंतु 1-2 हप्ते जर आले नसतील तर ते पैसे तुम्हाला येऊन जातील, काळजी करण्याची गरज नाही. परंतु इथून पुढे 8व्या हप्त्याचं नक्की किती महिलांना वाटप होणार आहे आणि किती महिला पात्र असणार आहेत आणि कोणत्या महिला अपात्र झालेल्या आहेत, महत्त्वाची माहिती आज आपण घेऊन आलेलो आहोत. आजपासून महत्त्वाचं म्हणजे आजपासून 10 जिल्ह्यामध्ये वाटप सुरू करण्यात येणार आहे आणि 1500 रुपयांचं हे वाटप असणार आहे, कारण 2100 रुपयावरती अजून घोषणा व्हायची बाकी आहे. महत्त्वाचे 10 जिल्हे असणार आहेत, त्यामध्ये आज 1500 रुपये क्रेडिट केले जाणार आहेत. तर ते आपण जाणून घेणार आहोत कोणते जिल्हे आहेत. महत्त्वाचं म्हणजे पहिला जिल्हा आहे अहिल्यानगर, दुसरा आहे बीड, यवतमाळ, हिंगोली, नांदेड,
परभणी, लातूर, मुंबई उपनगर, पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये आज 1500 रुपयांचं वाटप हे होणार आहे. सर्वात अगोदर पहिल्या टप्प्यात 10 जिल्ह्यात हे वाटप चालू होणार आहे. ते आजपासून होण्याची शक्यता आहे आणि आजपासून या जिल्ह्यातील महिलांना हे पैसे वाटप चालू होईल. काळजी करण्याची गरज नाही, सर्व महिलांना पैसे येणार आहेत. आणि महत्त्वाची मोठी अपडेट म्हणजे सर्वात मोठी आणि महत्त्वाची खुशखबर, महिलांसाठी आनंदाची बातमी, 2100 रुपयांचं घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. तुम्हाला 1500 रुपयावरून 2100 रुपयांवर हप्ता जाण्याची शक्यता आहे. 100% तुम्हाला 2100 रुपये होणार आहेत. परंतु अजून एक मोठी अपडेट आपल्याकडे आलेली आहे. बऱ्याच महिला स्वतःहून लाभ नाकारत आहेत. कशामुळे? तर त्या इतर योजनेचा जर लाभ घेत असतील तर त्या लाडकी बहीण योजनेचा लाभ नको म्हणत आहेत. कारण अशी न्यूज आपल्याकडे आलेली आहे. ती न्यूजसुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 20 लाख घरकुलं जे आहेत ते सुद्धा वाटप कोणाला भेटणार आहेत आणि कोणाला भेटणार नाहीत. महत्त्वाचं म्हणजे 20 लाख घरकुलं आहेत, परंतु त्याचं वाटप चालू झालेलं आहे. बऱ्याच महिलांना असो किंवा पुरुषांना असो ज्यांचं क्षेत्र 5 एकरच्या आत आहे त्यांना प्राधान्य असणार आहे. ज्यांचा PTR आहे, गावातील जागा असेल, PTR असेल, तर त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे. आणि पिवळं रेशन कार्ड असेल तर त्यांनासुद्धा प्राधान्य असणार आहे.